जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. संत एकनाथ महाराजांनी रचलेला हरिपाठ आपण श्री महाराजांच्या सेवेसाठी पाहतोय. 10 अभंग झालेत. आज आपण 11व्या अभंगाला सुरुवात करूया. 11व्या अभंगात नाथ महाराज म्हणतात, सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया आनंदपदी जया म्हणती हरी. सत्पद निर्गुण चित्पद सगुण सगुण निर्गुण हरिपायी. तत्सदिती ऐसे पैल वस्तूवरी गीते माझी हरी बोली येले. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानियासी गर्भवास. अस्ति भाती प्रिय ऐशी पदे तिनी एका जनार्दनी तेची झाले. परमार्थ मार्गातील मूलभूत तत्व या अभंगात नाथ महाराज मांडतात. सच्चित आनंद. आपण ब्रह्माला सच्चित आनंद म्हणतात किंवा आत्म्याला सच्चिदानंद स्वरूप असं म्हणतात, असं ऐकून आहोत. मूळ परमात्म स्वरूप एकच आहे. मग त्याचं वर्णन करताना हे 3 शब्द आले बुवा कुठून? कसं आहे याचा काथ्याकूट पुष्कळ लोकांनी केलेला आहे. सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय? वस्तुतः ही याच ब्रह्माला दिलेली, याच आत्मस्वरूपाला दिलेली 3 नावं आहेत, सत, चित आणि ब्रह्म. सत म्हणजेच खरं पाहता चित आहे, चित म्हणजेच आनंद आहे आणि सत आणि आनंद हे एकमेकांपासून वेगळे नाहीतच. वस्तुतः सच्चित आनंद हे एकत्वानं आत्म्यालाच निर्देशित करतात. आत्म्याला वस्तुतः कुठल्या तरी नामामध्ये बांधणे किंवा त्याचं वर्णन करायला जाणे हेच मुळात अज्ञानाचं लक्षण आहे. तसंच सद्गुरू तत्वाच्या बाबतीतही आहे. समर्थ सद्गुरू तत्वाचं वर्णन करताना म्हणतात, आता सद्गुरू वर्णवेना जेथ माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मजा अज्ञाना काय कळे. तरी पण आपण सद्गुरूंचं वर्णन करतो आणि का करतो त्याचं एकदम चपखल वर्णन समर्थ पुढे करतात. ते म्हणतात, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा मायायोगे महिमा वर्णीन सद्गुरूचा. प्रत्यक्षतः परमात्म्याला कशामध्येही बांधणं शक्य नाही. कुठल्या व्याख्येत, कुठल्या शब्दांमध्ये, कुठल्या वर्णनाच्या चौकटीत त्याला आणता येणं शक्य नाही. पण मी देहभावावर असल्यामुळं मी त्याला जसं प्रतिमेमध्ये बांधतो, तसंच सद्गुरूंचं वर्णन करताना मी मायेचा आधार घेतोय, असं समर्थ इथं म्हणतात. सत, चित आणि आनंद या शब्दांचं प्रयोजनही यासाठीच आहे, कारण आपण देहामध्ये आहोत. आपण देहामध्ये नसतो तर जसं साधनाचं प्रयोजनही नाही, तसं सच्चित आनंद या शब्दांचंही प्रयोजन नाही. ब्रह्म तर आहेच आहे. आपण वर्णन केले काय किंवा वर्णन केले नाही काय, त्याच्या अस्तित्वाला धक्का लागत नाही. पण आपण देहावरती आहोत, देहबुद्धीमध्ये देहभावावरती आहोत. तर हेच ब्रह्म 3 वेगवेगळ्या प्रकारांनी कसं प्रकर्षाला येतं हे नाथ महाराज इथे सांगतायत. ते म्हणतात, सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंदपदी जया म्हणती हरी. आधी वर याचा अर्थ बघूया. सत म्हणजे ब्रह्म आहे, चित म्हणजे माया आहे आणि आनंद म्हणजे हरी आहे, असं नाथ महाराज म्हणतात. आता हे तिन्ही एकच कसं आहे आणि हे तिन्ही म्हणजेच आत्मस्वरूप कसं आहे आणि तोच कसा हरी आहे, इथंपर्यंत आपण जाऊ. सत्पदते ब्रह्म. सत म्हणजे अस्तित्व मात्र असलेलं ब्रह्मस्वरूप किंवा अस्तित्व मात्र असलेला आत्मा. जसं याआधी निरूपणांमध्ये बऱ्याचदा हा विषय आलाय पहा, की आपण आहोत हा भाव सर्व जीवांच्या ठिकाणी आहे. आपल्याला आपण आहोत असंच वाटतं. तसंच आपल्या आईला, वडिलांना, भाऊ, मित्र सगळ्यांना वाटतं. यच्च यावत मनुष्यांना असं वाटतं की आपण आहोत. बरं, आपण आहोत हा भाव फक्त मनुष्यांपुरता मर्यादित नाही,
प्राणीमात्र, कृमी, कीटक सगळ्यांकडे हा भाव आहे की आपण आहे. आता समजा मी झोपेतून उठलो. झोपेतून उठल्यानंतर मला असं वाटतं का हो की मी नाही? मुळीच नाही. माझ्या असणेपणाचा भाव झोपेतून उठल्यावरही आहे. तो झोपेतसुद्धा आहे बरं का. कसं ते सांगतो. आपण झोपतो आणि झोपल्यावर आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नातही आपण असतो. जाग आल्यानंतर स्वप्नात जे आपण जागे असतो ते आपण जागृतावस्थेमध्ये नसतो. तरीसुद्धा मला अमुक अमुक स्वप्न पडलेलं असं आपण म्हणतो. म्हणजे स्वप्नात जागा असणारा मी आणि जागृतीत जागा असणारा मी वस्तुतः एकच असतो आणि त्याला त्याच्या असणेपणाची जाणीव सततची असते. ही जाणीव फक्त सुषुप्ती अवस्थेमध्ये पूर्णतः लयाला जाते. म्हणूनच पुष्कळ साधू संतांनी सुषुप्ती या अवस्थेला मरण म्हटलेलं आहे. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा. निद्रा हे एक प्रकारे मरणच आहे असं संत सांगतात. असो, तर मुद्दा हा की आपण आहोत हा भाव आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी व्यापून आहे. हा अस्तित्व भाव झाला. आता हे जे असणेपण आहे आपलं म्हणा, सृष्टीचं म्हणा, कृमी, कीटक, यच्च यावत ब्रह्मांड, याचं जे असणेपण आहे याला सत अशी संज्ञा आहे की हे आहे. आता हे आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा मला देहभाव आहे तेव्हा मी आहे असा तिथे भाग येतो. नुसतं आहे नाही. आता जेव्हा मी आहे असं मी म्हणतो, म्हणजेच माझ्या अस्तित्वाची जाणीव मला होते, तेव्हा ते अस्तित्व फक्त अस्तित्व न राहता ते आता मला जाणवायला लागलं. हे जे अस्तित्व जाणवणं आहे याला चित अशी संज्ञा आहे. सत चित. जे सत आहे तेच चित आहे, मात्र तिथं सतची जाणीव असणारा कोणीतरी आहे. आणि ही जी जाणीव आपल्या सगळ्यांना व्यापून आहे या जाणीवेवरती आपलं खरं प्रेम आहे. कारण आपण असायला नको असं कुठल्याही जीवाला वाटत नाही. प्रत्येक जीव स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत असतो. आपण आहोत या भावाला टिकवून धरण्यासाठी, आपण आहोत या जाणीवेला धरून ठेवण्यासाठी त्याची तडफड असते. का तडफड असते? कारण त्या जाणीवेमध्ये त्याला आनंद आहे, तिथे त्याचं प्रेम आहे. आणि हाच आनंद, हाच खरं म्हणजे आत्म्याचा आनंद आहे. आपल्या मूळ अस्तित्व स्वरूपाच्या जाणीवेचा आनंद. अशा पद्धतीनं एकच असलेलं आत्मस्वरूप सत, चित आणि आनंद या स्वरूपानं समोर येतं. असं पहा, मूल जन्माला आलं. आता त्याचा जन्म झाला हे निश्चित. थोड्या काळानं ते वाढत वाढत 8-10 वर्षाचं बालक झालं आणि थोड्या वर्षांनी त्याच बालकाचं तरुणात रूपांतर झालं. पण त्याच्या आईला जर तुम्ही विचारलं की कुठं आहे ग तुझा मुलगा, तर ती त्याच मुलाकडे बोट दाखवते जो कधी काळी अर्भक होता, नंतर बालक होता आणि नंतर आता तरुण आहे. ती 3 मुलांकडे बोट दाखवत नाही. एकाच मुलाच्या या 3 अवस्था आहेत. म्हणजे एकत्वानच मुलगा ही गोष्ट या 3 अवस्थांमध्ये व्यापून आहे. अर्भकावस्थेत सुद्धा हा माझा मुलगा आहे म्हणेल ती, बालकावस्थेत सुद्धा हा माझा मुलगा आहे म्हणेल, आणि तरुणावस्थेत सुद्धा हा माझा मुलगा आहे अशी ती ओळख देईल. याचा अर्थ मुलगेपण या 3ही अवस्थांना व्यापून आहे. आणि यालाच हरी अशी संज्ञा आहे. हेच आत्मस्वरूप आहे. तेच आत्मस्वरूप सत या नावानं असतं, चित या नावानं समोर येतं आणि आनंद या नावानं व्यापून राहतं. आणि असा सच्चित आनंद स्वरूप असलेला हरी आहे असं नाथ महाराज पहिल्या ओळीमध्ये सांगतात. त्याचं वर्णन करताना ते म्हणतात, सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया, आनंदपदी जया म्हणती हरी. पुढं ते म्हणतात, सत्पद निर्गुण, चित्पद सगुण. अर्थ उघड आहे. आत्ताच आपण बघितलं की असणे पण सर्वत्र व्यापून आहेच की. आपण असलो तरी ते व्यापून आहे आणि आपण नसलो तरी ते व्यापून आहे. असं थोडीच आहे की मनुष्य जन्माला आल्यानंतर ब्रह्म अस्तित्वात आहे. सृष्टीचा असणे पण मनुष्यांच्या आधीपासून आहेच की.
म्हणून तर म्हटलं मगाशी की आपण जोपर्यंत तिथं नाही तोपर्यंत ते फक्त अस्तित्व रूपानं व्यापून आहे. असं जे व्यापून आहे त्यालाच निर्गुण म्हटलेलं आहे नाथांनी. ते म्हणतात सत्पद काय असेल तर निर्गुण आहे. आपण म्हणून कोणी जेव्हा तिथे येतो तेव्हा त्या निर्गुणाला ओळखण्याचा प्रश्न येतो. जर तिथे ओळखायला कोणी नसेलच तर खरं पाहता निर्गुणाला निर्गुण म्हणायचाही प्रश्न तिथे येत नाही. असं पहा, आपल्या अस्तित्वाच्या आधीही असणेपण होतं आणि आता आपण आहोत तेव्हाही असणेपण आहे आणि आपण कधी नसू तरीसुद्धा असणेपण असणारच आहे. एखाद्या ठिकाणी समजा काही नाही आहे तेव्हा आपण म्हणतो तिकडे काही नाही आहे. आता तिकडे काही नाही आहे ही तरी गोष्ट आहे ना, आणि इथे काहीतरी आहे हेही आहे, आणि इथे आपण नसल्यानंतर काही नसणार आहे किंवा असणार आहे, या दोन्हीही शक्यतांना आहेपणाच व्यापून आहे. थोडक्यात अस्तित्वभाव हा आहेच आहे असा आहे, पण तो जेव्हा आपल्या दृष्टीने सामोरा येतो त्यावेळी त्याच्या असण्याची आपल्याला जाणीव होते. आणि याला नाथ महाराज सगुण असं म्हणतात की ज्यालाच ते आधी चित असं म्हटलेले आहेत. म्हणून ते इथे म्हणतात की चितपद सगुण. जे सत आहे ते निर्गुण आहे आणि चित आहे ते सगुण आहे, कारण ते गुणांसहित समोर येतं. समोर येतं कारण ज्याच्या समोर यायचं ती वस्तू तिथे अस्तित्वात आहे. दोन्हीही गोष्टी अस्तित्वात असल्याशिवाय सगुणाचा मुद्दा येऊ शकत नाही. जसं राम आहे कारण रामाचा भक्त समोर आहे आणि रामाचा भक्त आहे कारण समोर राम आहे. या दोन्हींपैकी एक कोणी नसेल तर तिथे सगुणाचं प्रयोजनच नाही. जर भक्त नसेल तर देव तिथे नाही, आणि जर देव नसेल तर भक्त तिथे नाही. थोडक्यात काय तर एकाच्या असण्यामध्ये दुसऱ्याचं असणेपण कैद आहे आणि एकाच्या नसण्यामध्ये दोन्हीही गोष्टी नसणं कैद आहे. शुद्ध अस्तित्वभाव दाटून आहे आणि तेच सत आहे, तेच आत्मस्वरूप आहे. त्याची जाणीव झाली म्हणजेच असं वाटलं की अस्तित्वभाव आहे, तर ते जे वाटणं आहे ते जे अस्तित्वभावाचं असणेपण जाणवणं आहे तेच चित आहे, म्हणजे सगुण आहे. आणि या सत आणि चित, सगुण आणि निर्गुण याचा एकत्रित भाव म्हणजे हरी आहे, म्हणजेच तो आनंद आहे, कारण आपल्या असणेपणावर आपलं खरं प्रेम आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात सत्पद निर्गुण चितपद सगुण, सगुण निर्गुण हरिपायी. जर या दोन्ही गोष्टींचा संगम कुठे असेल तर तो हरीच्या ठिकाणीच आहे. या सगळ्यातून एक गूढार्थ नकळतपणे बाहेर येतो, आणि तो गूढार्थ हा आहे की निर्गुण आणि सगुण या दोन्हीही गोष्टी खरं पाहता भिन्न नाहीत, एकच आहेत. कारण निर्गुण वेगळेपणानं बघता येत नाही, आहे ते सगळं निर्गुणच आहे. आणि जर वेगळेपणानं पाहणं आहे, उपासना आहे, साधना आहे, तर तिथे सगुण आहे. आणि मग साधना आणि उपासना तर कोणाची होणार? निर्गुणाचीच होणार ना. त्यामुळं सगुण आणि निर्गुण या दोन्ही गोष्टी तत्वतः एकच आहेत. आणि हे एकत्व जे आहे ते हरी निर्देशित करतं, असं नाथ महाराज इथे म्हणतात. अर्धवट ज्याचं ज्ञान आहे किंवा अर्धवट ज्याची उपासना आहे तो एकतर सगुणाला खरं मानून बसतो किंवा निर्गुणाला खरं मानून बसतो, आणि नकळतपणे दुसऱ्या गोष्टीचा अवमान करतो. सगुणाला पूर्णपणे भजणारे लोक निर्गुण मानत नाहीत आणि निर्गुण स्वरूपाचं ध्यान करणारे सगुण मानत नाहीत. हे दोन्हीही वस्तुतः भ्रमातच आहेत. खरं पाहता सगुण आणि निर्गुण एक परमात्माच आहे. माऊलीसुद्धा त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. सगुण निर्गुण यांना दाटून राहिलेला असा एक गोविंदच आहे. हा गोविंद म्हणजेच हरी, आणि हा हरी म्हणजेच आपलं आत्मस्वरूप आहे. नाथ महाराज तेच इथं मांडतात. फक्त तेच आत्मस्वरूप सच्चित आनंद या पद्धतीनं कसं नटलेलं आहे ते सांगतात. ते पुढं म्हणतात
तत्सदिती ऐसे पैल वस्तूवरी गीते माझी हरी बोली येले. तत्सत याच्या पलीकडे ब्रह्म आहे असं भगवान गीतेत सांगतायत असं नाथ महाराज इथे म्हणतात. कोणाला एकदम वाटेल की आत्ताच तर आपण ब्रह्माला सत म्हणून पाहिलं, त्याच ब्रह्माला चित आणि आनंद स्वरूपानं पाहिलं, तर मग याच्या पलीकडे ब्रह्म आहे असं का म्हणतात नाथ महाराज? कारण या सगुण निर्गुणाचं अस्तित्व आपल्या असणेपणामुळं आहे. काही नाही ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहेपणाने आहे, आणि हे आहेपण कळणारा तिथे आहे. आणि काही आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहेपणाने आहेच, आणि हेही आहेपण कळणारा तिथे कुणी आहे. म्हणून हा जो कळणारा आहे त्याच्यामुळे सगुण निर्गुणाला अस्तित्व आहे. पण हा जेव्हा स्वतःला ओळखतो तेव्हा मात्र सगुण निर्गुणाचं प्रयोजन उरत नाही. म्हणून नाथ महाराज पुढे म्हणतात की भगवान गीतेत सांगतात की या तत्सतच्या पलीकडे ब्रह्म आहे. कसं आहे, कितीही शब्दात सांगायचा प्रयत्न केला तरी हे तसं मांडता येणार नाही. हा अनुभवण्याचा प्रांत आहे. आपल्या स्वतःचा देहभावानं विसर पडल्याशिवाय आत्मस्वरूपाची अनुभूती येतच नाही. तर ती अनुभूती देहभावात राहून वर्णन करणार तरी किती ना? त्याला मर्यादा पडतेच. तरीसुद्धा वस्तुस्थिती साधकांपुढे मांडावी लागते. म्हणूनच या पद्धतीच्या अभंगांची रचना संतांनी केली आहे की सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, आत्मस्वरूप नेमकं कसं आहे, आपण कसे असतो, आत्मस्वरूपाचा अनुभव येणं म्हणजे तरी काय, आत्मस्वरूपाकार होणं म्हणजे काय. या सगळ्या वस्तुस्थिती संतांनी निरनिराळ्या अभंगांमधून अशासाठी मांडलेल्या आहेत की परमार्थ मार्गावरून वाटचाल करत असताना आपण नेमकं काय आचरायचं आहे आणि आपलं नेमकं साध्य काय आहे हे साधकाला स्पष्ट माहीत असावं. यापुढे नाथ महाराज म्हणतात, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानी आसी गर्भवास अस्ति भाती प्रिय ऐशी पदे तिनी एका जनार्दनी तेची झाले. याचा विस्तृत अर्थ आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.